नमस्कार मित्रांनो, मराठी इन्स्पिरेशनल हब या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका पुस्तकाविषयी आणि विचारसरणीविषयी बोलणार आहोत जी जगातील सर्वात कठीण तत्त्वज्ञानात्मक पुस्तके म्हणून ओळखली जाते. इमॅन्युएल कांट यांचे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. हे पुस्तक कठीण असलं तरी त्यामागील प्रश्न प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. आपण जे जाणतो ते कसं जाणतो? आपल्या विचारांची मर्यादा काय आहे? माणसाचं बुद्धिबळ सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतं का? या सर्व गोष्टींचा आणि ह्या गुंतागुंतीच्या संकल्पनाचा अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेमध्ये इमॅन्युएल यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कांट यांच्या आधी तत्त्वज्ञानात दोन प्रमुख विचारधारा होत्या. एक होतं अनुभववादी, ज्यांच्या मते सर्व ज्ञान अनुभवातून येतं, आणि दुसरं होतं बुद्धिवादी, ज्यांच्या मते फक्त बुद्धीच्या जोरावर सत्य गाठता येतं. कांट यांनी पाहिलं की दोन्ही विचारधारांमध्ये काही मर्यादा आहेत. अनुभव सर्व काही स्पष्ट करू शकत नाही आणि केवळ बुद्धीवर अवलंबून राहिलं तर गोंधळ निर्माण होतो. यामुळं कांट यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला: माणसाची बुद्धी नेमकी कुठपर्यंत जाऊ शकते? कांट यांच्या मते आपलं ज्ञान अनुभवातून सुरू होतं, पण ते अनुभवातूनच तयार होत नाही. आपलं मन निष्क्रिय नाही, उलट ते सक्रियपणे प्रत्येक अनुभवाला एक चौकट देतं. म्हणजे आपण जग जसं आहे तसं पाहत नाही, तर आपल्या मनाच्या चष्म्यातून पाहतो. कांट यांची सर्वात क्रांतिकारी कल्पना म्हणजे वेळ, टाईम आणि अवकाश म्हणजे स्पेस या बाहेरील जगाच्या गोष्टी नसून आपल्या मनाच्या चौकटी आहेत. आपण कोणतीही गोष्ट वेळ आणि अवकाशाशिवाय अनुभवू शकत नाही. तसंच कारण, परिणाम, संख्या, एकात्मता अशा संकल्पना मन आधीपासूनच वापरतं. यामुळे अनुभवाला अर्थ मिळतो. कांट दोन वेगळ्या पातळ्या सांगतात. एक फिनोमेना, जे आपल्याला जसं जग दिसतं अनुभवायला मिळतं, आणि नॉमिना, जग प्रत्यक्षात जसं आहे आपल्या अनुभवाच्या पलीकडचं. आपण नॉमिनाला थेट ओळखू शकत नाही. म्हणजेच माणसाचं ज्ञान नेहमीच मर्यादित असतं. ज्ञानाचे प्रकार त्यांनी दोन सांगितले आहेत. अनुभवावर आधारित ज्ञान, जे अनुभवातून मिळतं, जसे की गरम लागलं की आग गरम आहे असं वाटतं. हा आपल्या अनुभवातून आपल्याला समजतं. अनुभवाविना असलेलं ज्ञान, जसं काही गणित, तर्कशास्त्र. याशिवाय त्यांनी सिंथेटिक अप्रायोरी ही संकल्पना मांडली, ज्यामुळे विज्ञान आणि गणित कसं शक्य आहे हे स्पष्ट होतं. बुद्धीच्या मर्यादा. कांट सांगतात की काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं बुद्धी देऊ शकत नाही. देवाचं अस्तित्व, आत्म्याचं स्वरूप, विश्वाची सुरुवात आणि अंत या विषयांवर बुद्धी तर्क करते, पण ठोस निष्कर्ष देऊ शकत नाही. त्यामुळे नम्रता आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आजच्या काळात याचं महत्त्व, आजच्या माहितीच्या युगात कांट यांचे विचार फार महत्त्वाचे ठरतात. ते आपल्याला चिकित्सक विचार करायला शिकवतात, स्वतःच्या मतांबद्दल जागरूक राहायला भाग पाडतात, प्रत्येक गोष्ट लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी समजून घ्यायला शिकवतात. क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हे केवळ तत्त्वज्ञानाचं पुस्तक नाही, तर स्वतःच्या विचारशक्तीला ओळखण्याचं साधन आहे. कांट आपल्याला शिकवतात की खरा शहाणपणा म्हणजे सर्व काही माहीत असल्याचा दावा करणं नाही, तर आपल्या बुद्धीच्या मर्यादा ओळखणं. हा व्हिडिओ आणि हा विचार प्रवास आपल्याला अधिक सजग, नम्र आणि विचारशील बनवतो. मराठी इन्स्पिरेशन हबवर असेच प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक विषय पाहत राहा. नमस्कार.